खोपोली हादरली, विजयाचा गुलाल उतरतो नाही तोच थरार. खोपोलीतील नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची दिवसाढवळ्या निर्गुण हत्या. 4 दिवसापूर्वी ज्या घरात आनंदाचं वातावरण, त्याच घरात आज स्मशान शांतता. पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंना भर रस्त्यात घेरलं आणि क्रूरपणे संपवलं. हत्याकांडाचा मास्टर माइंड राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष असल्याचा आरोप. मंडळी, 26 डिसेंबरच्या सकाळी माध्यमांमध्ये या बातम्या झळकायला लागल्या आणि रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. खोपोली शहरात तर घटना घडल्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संतापाची लाट उसळली. खोपोली शहर बंद करण्यात आलं. राजकीय आरोप प्रत्यारोपांनी शहर दणाणून सोडलं. पोलीस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांचा व नागरिकांचा प्रचंड मोठा जमा जमला. जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका काळोखे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी घेतली. पण शिंदे गटाचे माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची हत्या का करण्यात आली? आरोप कुणावर होत आहेत? FIR मध्ये नक्की कुणाचं नाव आहे? आतापर्यंत कोणत्या आरोपींना ताब्यात घेतलंय? त्यावरून शिंदे गटाचे स्थानिक आमदार महेंद्र थोरवे, मंत्री भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्यातलं शाब्दिक युद्ध कसं पेटलं, सगळी स्टोरी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. मंडळी, 21 डिसेंबरला राज्यातील नगरपालिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. रायगड जिल्ह्यातील औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या खोपोली नगर परिषदेच्या निकालात शिवसेना शिंदे गटानं बाजी मारली. नगराध्यक्ष पदासह एकूण 31 जागांपैकी 14 नगरसेवकाच्या जागा पटकावल्या. या नगरसेवकांमध्ये शिंदे गटाचे कट्टर कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे यांनीही विजय मिळवला. त्यांनी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी रवींद्र देवकर यांच्या पत्नी उर्मिला देवकर यांचा पराभव केला. काळोखे कुटुंबानं यापूर्वीच्याही निवडणुकांमध्ये देवकर कुटुंबाचा पराभव केलेला आहे. त्यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. दरम्यान पत्नी पुन्हा एकदा नगरसेविका म्हणून निवडून आल्यानं मंगेश काळोखे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. त्यासाठी ते देवदर्शनालाही गेले होते. 2 दिवसांपूर्वी ते खोपोली शहरात परतले होते. 26 डिसेंबरच्या सकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान रेग्युलर रुटीन प्रमाणे ते आपल्या मुलीला शाळेत सोडण्यासाठी गेले होते. 2 किलोमीटर अंतरावरील शाळेत त्यांनी आपल्या मुलीला मोटारसायकलवर नेऊन सोडलं आणि घराकडे परत येत असताना विहारी परिसरातील जया बार समोर त्यांच्या गाडीला एका काळ्या रंगाच्या 4 व्हीलरनं धडक मारली. त्यामुळे मंगेश काळोखे त्यांच्या मोटारसायकलवरून खाली पडले. पाहता पाहता त्या 4 व्हीलर मधून 3 ते 4 हल्लेखोर खाली उतरले आणि जीवे मारण्याच्या उद्देशानं त्यांनी धारदार शस्त्रांनी मंगेश काळोखे यांच्यावर वार केले. त्यानंतर हल्लेखोर लगेच त्यांची 4 व्हीलर घेऊन फरार झाले. दुसरीकडे घटनास्थळी लोकांची गर्दी जमली. त्यांनी ताबडतोब रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मंगेश काळोखे यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं. पण त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. मंगेश काळोखे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची बातमी खोपोली शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि एकच गोंधळ उडाला. या घटनेची माहिती मिळताच खोपोली पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळ सील करून पंचनामा पूर्ण केला. घटनेचं गांभीर्य ओळखून खोपोलीत अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. निवडणुकीच्या निकालाचा राग किंवा जुन्या राजकीय वादातून ह्या टोकाचा सूड घेण्यात आला असावा, असा पोलिसांनी सुरुवातीला प्राथमिक अंदाज व्यक्त केला. स्थानिक परिसरात तर ही हत्या सुपारी देऊन केल्याच्याही चर्चा सुरू झाल्या. त्यामुळे मंगेश काळोखे यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही, असा आक्रमक पवित्रा काळोखे कुटुंबीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला होता. या दरम्यान पोलीस अधीक्षक आचल दलाल या स्वतः पोलीस ठाण्यात ठाण मांडून होत्या. खोपोली पोलीस स्टेशनमध्ये तर नागरिकांचा इतका मोठा जमाव जमला की त्या ठिकाणी अक्षरशः छावणीचं स्वरूप आलं होतं. काळोखे समर्थकांनी खोपोली पोलीस स्टेशनला घेराव घालून आरोपींना अटक करण्याची मागणी केली. दरम्यान या घटनेनंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं. शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की खोपोली नगर परिषदेत राष्ट्रवादी पक्षाचा दारुण पराभव झाला. काळोखे कुटुंबानेही देवकर कुटुंबाला नगरसेवक पदाच्या निवडणुकीतून पराभूत केलं. तो पराभव जिव्हारी लागल्यानंच राजकीय सूडबुद्धीतून ही हत्या झाली. या घटनेचा मास्टर माइंड सुनील तटकरे यांचा निकटवर्तीय तथा राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि राष्ट्रवादीच्या प्रवक्ता भरत भगत असल्याचा आरोप देखील गोगावलेंनी केलाय. असेच आरोप स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील केले. शिवाय पराभूत उमेदवार उर्मिला देवकर यांचे पती रवींद्र देवकर आणि त्यांच्या मुलांची देखील नावं घेतली. या सर्व आरोपींच्या अटकेसाठी आमदार थोरवे आणि त्यांच्या समर्थकांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन केलं.
मंडळी महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत कर्जत मतदारसंघातून सुधाकर घारे यांनी थोरवे यांच्या विरोधात अपक्ष निवडणूक लढवली होती. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत घारे यांचा 5,600 मतांनी पराभव झाला होता. महत्वाचं म्हणजे या निवडणुकीत मंगेश काळोखे यांनी महेंद्र थोरवे यांना मताधिक्य मिळवून देण्याची महत्वाची भूमिका बजावली होती आणि तेव्हापासून एकमेकांचे नातेवाईक असूनही सुधाकर घारे यांच्या रडारवर मंगेश काळोखे असल्याची चर्चा आता रंगली आहे. राजकीय बदला घेण्याच्या उद्देशानंच हे हत्याकांड घडल्याचं आता बोललं जात आहे. दरम्यान घटनेच्या दिवशी मंगेश काळोखे यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 10 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे, जिल्हा प्रवक्ते भरत भगत, रवींद्र परशुराम देवकर यांचे 2 मुलं दर्शन देवकर आणि धनेश देवकर, याशिवाय सचिन संदीप चव्हाण, रवींद्र देवकर यांचा बॉडीगार्ड आणि इतर 3 जणांचा समावेश आहे. आता सुधाकर घारे यांचं नाव FIR मध्ये आल्यानंतर दुसऱ्या दिवशी एका व्हिडिओद्वारे त्यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. त्यात त्यांनी सांगितलं की मंगेश काळोखे हे माझे सख्खे नातेवाईक होते. त्यांची हत्या झाल्याची घटना ऐकून मला वाईट वाटलं, पण राजकीय दबावातून या प्रकरणात माझं आणि भरत भगत यांचं नाव घेतलंय. घटनेच्या दिवशी कामानिमित्त राजस्थानला जाण्यासाठी सकाळी 7 वाजता मी घराबाहेर पडलो. विमानात माझा मोबाईल 2 तास चालू नव्हता, पण अहमदाबादला एअरपोर्टवर उतरल्यानंतर मला मोबाईलमधून खोपोलीत अशी घटना घडल्याचं समजलं. जे दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी देखील पोलिसांना सगळं सहकार्य करायला तयार आहे, अशी प्रतिक्रिया सुधाकर घारे यांनी दिली. तर याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना जेव्हा माध्यमांनी विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की जे लोक आरोप करतायत त्यांचा राजकीय इतिहास बघा. सुधाकर घारे यांचा या घटनेशी दूरान्वेष काही संबंध नाहीये, असं म्हणत तटकरे यांनी एक प्रकारे या घटनेचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप होत असलेल्या सुधाकर घारे यांची पाठराखण केली. आता पाहूयात आरोपींचं नक्की काय झालं. तर घटनेच्या दिवशीच घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी आणि CCTVच्या आधारे आरोपींच्या शोधासाठी रायगड जिल्ह्याच्या सीमांतर नाकाबंदी करण्यात आली होती. SP आचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली 8 वेगवेगळ्या टीम तपासासाठी कार्यरत आहे. खोपोली, रायगड, नवी मुंबई, मुंबईसह अन्य परिसरात या टीम आरोपींचा शोध घेत आहेत. घटनेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्य आरोपी रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन देवकर यांच्यासह 5 जणांना रायगड पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. इतर आरोपी आणि महत्वाचं म्हणजे हत्येचा कट रचल्याचा ठपका ठेवण्यात आलेले राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुधाकर घारे आणि भरत भगत यांना केव्हा अटक होणार ते पाहणं आता महत्वाचं असणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्या भूमिकेकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. राजकीय सुडाचा एवढा भयंकर शेवट झाल्यानं समाज मन पुन्हा एकदा हादरून गेलाय. बाकी या घटनेवर तुम्हाला नक्की काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.